काल छत्रपती शिवाजी विद्यापीठाने या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकात नमूद केलं की या सर्व विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यात येणार आहे। या कॅरी ऑनमुळे सुमारे या 1000 ते 1500 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलं। युवतींसाठी, युवकांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राजे क्षीरसागर साहेब हे भक्कमपणे उभे असतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं। छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीचे सुमारे 1000 ते 1500 विद्यार्थी बीटेकचे यावर्षी इयर डाऊन झाले होते आणि गेल्या वर्षी ज्यावेळी ते इयर डाऊन झाले होते त्यावेळी त्यांची पुन्हा एकदा री एक्झाम घेण्यात आली होती। मग या वर्षी छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीनं त्यांचा री एक्झाम न घेण्याचा निर्णय घेतला होता। ज्यावेळी हा विषय मला विद्यार्थ्यांकडनं कळाला, त्यांनी माझ्या कानावर घातला, त्यावेळी आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी एक लढा उभा केला, एक आंदोलन उभा केलं। त्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कुलगुरू साहेबांना निवेदन दिलं। त्यानंतर साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील दुसरं निवेदन आम्ही दिलं आणि काल आम्हाला एक आनंदाची बातमी आली। काल छत्रपती शिवाजी विद्यापीठाने या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकात नमूद केलं की या सर्व विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यात येणार आहे। या कॅरी ऑनमुळे सुमारे या 1000 ते 1500 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलं। मी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मान्य राजे क्षीरसागर साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या सर्व लढ्यामध्ये आमच्या पाठीशी एकदम खंबीरपणे ते उभे राहिले। युवतींसाठी, युवकांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राजे क्षीरसागर साहेब हे भक्कमपणे उभे असतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं। त्याचबरोबर युवा सेनेच्या आमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, त्याचबरोबर एक्झाम कोऑर्डिनेटर, रजिस्ट्रार या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार मानतो आणि या लढ्यात प्रामुख्याने जी सर्व विद्यार्थी आमच्या सोबत होते त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो। 500-600च्या वर विद्यार्थी इयर डाऊन पडले होते। इयर डाऊन म्हणजे फेल झालं तर मुलांचं वर्ष वाया अशी स्थिती होती। पण मागच्या वर्षी जे इयर डाऊन झाले त्यांना री एक्झाम असा विषय झाला की म्हणजे री एक्झाम मध्ये त्यांनी विषय काढून त्यांना एक चान्स मिळून ते पुढे गेलेले होते। तसं यावर्षी शिवाजी युनिव्हर्सिटीने करण्यास नकार दिलेला पूर्णपणे, पण त्यावर पर्याय म्हणून आपले युवा सेनेचे पुष्कराज आणि बाकी सगळे पदाधिकारी यांनी सर्वांना मदत करून आपल्याला न्याय मिळवून दिला आणि सगळ्या इयर डाऊन पोरांना वर्ष वाया न जाता पुढच्या वर्षात पदार्पण करण्यास मदत केली आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना।